नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बनवणार आहोत उकडलेल्या अंड्याची भाजी, ते पण वाटाणा घालून. तर साहित्य तुम्ही बघितलं, मी खूप कमी प्रमाणात घेतलेलं आहे. 2 मोठे चिरलेले कांदे लांबडे घेतलेले आहेत, पातळ लांबडे चिरून. वाटाणा घेतलेला आहे आणि उकडलेले 5 अंडी घेतलेली आहेत. आमचा कोल्हापुरी लाल तिखट मसाला 2 चम्मच घेतलेला आहे आणि 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत कापून. तर कमीत कमी साहित्यामध्ये आज आपण वाटाणा आणि उकडलेल्या अंड्याची भाजी बनवायची आहे. मी होईल तितक्या कमीत कमी साहित्यामध्ये तुमच्यापर्यंत व्हिडिओज आणण्याची आणि रेसिपी आणण्याचा प्रयत्न करते. तर चला आज आपण बघूया उकडलेल्या अंडा आणि वाटाण्याची मिक्स भाजी. पातेलं गॅसवर ठेवलं आहे गरम करायला. आता ह्याच्यामध्ये मी 2 पळी तेल ओतत आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे. 2 पळी तेल ओतून घेते आणि उकडलेला जो आपला अंडं होतं त्याचे 4 काप करून घ्यायचे. तुम्ही तुमच्या हिशोबाने अंडी घेऊ शकता, घरात मेंबर्स जितके असतील त्या हिशोबाने. आणि एक छोटे लांबडे जसं त्या अंड्यांना कापायचं आहे त्या हिशोबाने कापू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपण आता ह्याच्यामध्ये कांदा ॲड करूया. गॅसची फ्लेम मिडियम. कांदा ॲड केल्याच्या नंतर कांदा आपल्याला थोडासा तांबूस रंगाचा होईपर्यंत चांगल्या तेलात परतून घेऊया. अद्रक लसूणची मी इकडे पेस्ट वापरली नाही आहे. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा लसूण ठेचून टाकायचं असेल तरी टाकू शकता. मी इथे नाही टाकलं आहे कारण आमचा कोल्हापुरी लाल तिखटमध्ये सगळे मसाले ऑलरेडी असतात. पण तुमच्याकडे जो घरगुती तुम्ही मसाला रेग्युलर जेवणाला वापरता तो वापरला तरी हरकत नाही. किंवा हिरव्या मिरचीत करायचं असेल तरी तुम्ही हिरव्या मिरचीमध्येही करू शकता. कांदा चांगला तांबूस होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया. कांदा आपला बऱ्याचपैकी भाजून झाला आहे, तांबूस रंगाचा होत आला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये वाटाणा ॲड करूया. वाटाणा पहिला ॲड करायचा कांद्यासोबत, कारण वाटाणा थोडा शिजायला वेळ लागतो. थोडा वेळ 5 मिनटं वाटाणा परतून घेऊया. त्याच्यानंतर टोमॅटो घालूया. वाटाणा आपला चांगला तेलात परतून झाला आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया आणि त्याच्याबरोबरच 1 चम्मच आपण हळद ॲड करूया इथे. आणि आपला कोल्हापुरी घाटी मसाला माझा 2 चमचे आहे, तो मी 2 चमचे ॲड करत आहे इकडे. तुमच्या घरात जी रेग्युलर मसाला पावडर तुम्ही वापरत असाल, जो मसाला वापरत असाल त्याच्यात जरी बनवलं तरी हरकत नाही. आणि हे सगळे पदार्थ आता आपण एकजीव करून घेऊया. मी अजून मीठ घातलेलं नाही आहे. कांदा, टोमॅटो आणि वाटाणा चांगल्या मसाल्यामध्ये परतून झाला आहे आपला 5 मिनटं. गॅसची फ्लेम मिडियमच राहू द्या. आणि सर्वात शेवटी आता आपण इकडे उकडलेल्या अंड्यांचे जे मी काप केले 4 मोठ्या फोडी, तुम्ही तुमच्या हिशोबाने काप करा अंड्यांचे, ते ॲड केलेले आहेत मी इकडे. आणि ते पण आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. असं एकजीव करून घेऊया. त्याला अलगदच करा, नाहीतर अंडी सगळी ब्रेक होतील. म्हणजे उकडलेली अंडी आहेत, शिजलेली असतात ऑलरेडी. आणि आता मी ह्याच्यामध्ये मध्यम आकाराचा ग्लास घेतला आहे, त्याच्यात मी पाणी ओतणार आहे. हा एवढासा 1 ग्लास, छोटा ग्लास आहे माझा हा पाहू शकता. हा छोटा ग्लास मी पाणी ओतलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मी आता मीठ टाकणार आहे चवीनुसार. मीठ आणि चटणीचं प्रमाण नेहमी चवीनुसारच ठेवावं, कमी जास्त लागतं कोणाला. तर मी इथे मीठ ॲड केलेलं आहे. हे सगळे जिन्नस आता हे पाण्यामध्ये पाणी टाकलेलं आहे मी 1 ग्लास. छोटा मीडियम आकाराचा माझा ग्लास होता, त्या हिशोबाने पाणी टाकले. जास्त पण पातळ नाही करायचं, आपल्याला रबरबीतच ठेवायचं आहे, कारण चांगल्या वाटाणा शिजून होईपर्यंत. तुम्हाला जर उकडून वाटाणा घालायचा असेल, एकदम सुकी भाजी करायची असेल तर तुम्ही उकडून वाटाणाही घालू शकता. मी डायरेक्ट वाटाणा घातला आपला. आणि आता सर्वात शेवटी चिरलेली कोथिंबीर टाकते. कोथिंबीर ॲड केलेली आहे. पुन्हा एकदा परतून घेऊया आपण हे व्यवस्थित. आणि मी आता गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवणार आहे आणि झाकणार आहे. सगळे जिन्नस व्यवस्थित शिजू देते त्याच्यामध्ये 5-10 मिनटं. मीडियम टू लोमध्ये गॅस ठेवून थोडंसं आपण झाकून त्याला शिजू देऊया. 10-15 मिनटं झालेली आहेत. आपण आता झाकणी उघडून बघूया. वाटाणा बराचपैकी शिजला आहे चांगला. मसाला पण व्यवस्थित झाला आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर रस्सा रबरबीत हवा असेल
किंवा पाणी टाकून हवा असेल तर तुम्ही थोडं पाणी टाकून त्याला पातळ करू शकता. मला इकडे असा जास्त पाणी नको होतं, ग्रेव्ही नको होती, म्हणून मी हा सुट्टाच थोडा रबरबीत केलेला आहे. पाणी त्याचं थोडं आटू दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या अंडा वाटाण्याची भाजी ही बनवून रेडी आहे फ्रेंड्स. तर नक्कीच तुम्ही ही भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि मी निकीज किचन जसं मी पहिल्यापासून सांगत आली आहे, होईल तितकं कमीत कमी सामानामध्ये तुमच्यापर्यंत रेसिपीज आणण्याचा प्रयत्न करत असते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करा आणि मला सांगा कशी बनली आहे. आणि नक्कीच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.